राधा, हे राधा, राधा. फिनिश करो, फिनिश करो, फिनिश करो. आपल्याकडे माणसाळलेलं असतं हा जो प्रकार आहे तो, आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात. पण अशा प्रकारची व्याधी मी पहिल्यांदाच बघितली ज्याच्या वरच्या जबडाच्या आणि हिरड्यांच्या मध्ये एक मोठी पॅप्युलोमायटस अशी ग्रोथ होती, ज्याला बेनाईन ट्यूमर म्हणू आपण. आणि त्या ग्रोथमुळे किंवा ती जी हे वाढ झालेली होती पेशींची, त्याच्यामुळे त्याला जेवणामध्ये खाण्यामध्ये खूप त्याला त्रास होत होता, गिळताना त्रास होत होता. ते नेहमीचं खाद्य तो खाऊ शकत नव्हता. आणि ही गाठ आपण शस्त्रक्रिया करून काढली आणि अशा प्रकारची कॅन्सरची गाठ पुन्हा होऊ नये म्हणून त्याला आणि जंतू संसर्ग होऊ नये म्हणून औषधं इंजेक्शन्स दिलेली आहेत, अँटीबायोटिक्स, अँटी कॅन्सर ड्रग्स. आणि माकडामध्ये धनुर्वाताचं प्रमाण जास्त असल्यामुळे टिटॅनस टॉक्साईडचं इंजेक्शन दिलेलं आहे. आणि हे काढल्यापासून आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये खूप सुधारणा होते आहे. ते खायला प्यायला पहिल्यासारखं लागलेलं आहे. आणि अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया मी आमच्या दवाखान्यामध्ये पहिल्यांदाच झाल्याची नोंद आहे. ते बरेच असतात, बाकी काही वन्यजीव पण येत असतात उपचारासाठी. पण माकडामध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया किंवा अशा प्रकारची व्याधी पहिल्यांदाच आढळली असून ही पहिल्यांदाच आम्ही केलेली शस्त्रक्रिया खूप चांगली यशस्वी झालेली आहे. आणि मालकाने देखील याची खूप काळजी घेतली आहे आणि चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं. कारण ती जखम बरी झाली आहे, पुन्हा उद्भवणार नाही इतक्या 100% ते आपण ग्रोथ काढलेली त्याच्यामध्ये. तुम्हाला ॲक्च्युली मी बोलतो निकालने के बाद ऐसे लगा ना काल पण घातली त्याने. बॉनेट सव होती. बाजूमध्ये कृष्णा फुलवाला आहे, तुला सांगितलं होतं मला बाळका माका आणून दे. त्याने गावातून बाळका माका मला आणून दिला. आजपासून ही माझ्या संघ होती आणि पहिला लहान होती, माझ्या संघ झोपत होती. आता ही 25 वर्षी झाली आहे. तर 2-3 महिने झाले आजारी होती आणि ती गाठ आली तोंडामध्ये. मला माहीत ना, भावाच्या पोरी सांगितलं डॉक्टर आहे, त्यांनी मला तिथे नेला आणि ती गाठ डॉक्टर साहेबांनी काढली. ती आता चांगली आहे आणि मला लई पीळ आहे. आपल्या लेकर संग मला पीळ खाती आहे, दही भात चपाती समजे प्रकारची चीज खाती आहे. कुणाला नाही, लहान लेकरांना खेळते, लेकरं तर नाही बसती खेळते, त्याला बुजवली घेऊन बसती आहे, अशी काय गोष्ट नाही. बोलायचे का झोपायचे. ते कामाचं टेन्शन जास्त होतं. सेट करावं.